6 षटकांचा हा सामना राहील. धन्यवाद. तर मित्रांनो मॅचकडे पुन्हा एकदा मी विजय बक्कम आपल्याकडे घेऊन जातोय. पाहिलं गेलं तर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. त्याच्यामध्ये जर मॅचला होते सुरुवात, पहिला चेंडू अर्थातच रोहित करकरेचा स्टेअर नक्कीच केल्या त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कल मधून क्षेत्ररक्षक येतात, फेकी करतील तोपर्यंत एका धावाने धावांचा श्री गणेशा केला जातोय. जर क्षेत्ररक्षकांचा जर विचार केला ना तर शॉर्ट मिड विकेटला पाहायला मिळते, शॉर्ट पॉईंट क्षेत्ररक्षक गडी रिजनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, पॉईंट क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत शॉर्ट पॉईंटला. त्यानंतर मिडऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण अशी व्यूह रचना मात्र रचली गेली आहे पाटील ब्रदर्सच्या संघाकडून. अर्थातच आई सोमसाई कंस्ट्रक्शन चिंचवली या संघासाठी सलामीला आलेला अर्थातच आकाश पांचाल आणि युवराज गमरे अशी जोडी मैदानामध्ये. मोठा फटका पाहायला मिळतोय, खणखणीत दणदणीत रोहित करकरेवरती चढवलाय हल्ला, चेंडू फरार, 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. त्यानंतर पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच प्रहार पाहायला मिळाला. त्या ठिकाणी पाहिलं तर युवराज गमरे आधीच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी राहिली. डावखुरी हाताचा फलंदाज अनेक वेळा पाहिलं गेलं तर रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन सक्सेसफुल ठरताना देखील पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सरळ फटका केला, क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पार, बॉडी लाईनच्या बाहेर. 4 जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान मित्रांनो, पण जो संधीचं सोनं करतो तोच विजेता. आनंद शोधू नका तर आनंद निर्माण करा छोट्या छोट्या गोष्टीतून. आणि सध्याच्या घडीला तमाम क्रीडा रसिक मात्र या मॅचचा या सामन्याचा आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहेत. त्या रोहित वरती मात्र आता हल्ले चढवले जात आहेत. युवराज गमरे ऑन द फायर. तर पुढचा चेंडू मात्र असणार आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 17 या आकड्यांवरती. आणि अपील त्या ठिकाणी केली जाते. मित्रांनो अपील करणे हा क्रिकेटचा धर्म देखील मानला जातो. आणि अपील करणे हा धर्म जरी असला परंतु ज्या वेळेला पंचाने अपील फेटाळले ना त्या वेळेला मांसाहारी खाणाऱ्याच्या ताटामध्ये जसं शाकाहारी वाढल्यानंतर त्याची अवस्था होते ना तशी काहीशी खेळाडूंची अनेक वेळा झालेली आम्ही देखील पाहतो. पुन्हा एकदा माझ्या दिशेने घेऊन जाईल चांगली काही क्षणानंतर 5वा चेंडू मात्र निर्धाव फेकण्याचा कारनामा देखील मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा उलटा चेंडू बराच काल हवेत राहिलाय, क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक, चेंडू फरार, बॉडी लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. जाऊन पोहोचते 21 धाव फलकावरती लगवल्या जात आहेत. मित्रांनो 21 आकडा फार आपल्या संस्कृतीमध्ये शुभ मानला जातो, कारण गणपती बाप्पाला आवडतात 21 मोदक, तर गणपती बाप्पाला वाहिले देखील जातात 21 दुर्वा. आणि सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर 21 धावांवरती खेळतोय. अर्थातच आई सोमसाई कंस्ट्रक्शन चिंचवली हा संघ. पहिल्या षटकाचा त्या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
21 ऑन बोर्ड 21 धब्बा फलकावरती लगावला जात आहे. एक चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक कशा पद्धतीने धावा ठोकायला पाहिजे ना, कशा पद्धतीने लुटायला पाहिजे ना, ते मात्र पाहायला मिळत आहे. एक चांगला दर्जेदार सामना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला पाटील ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूला आई सोमसाई कंस्ट्रक्शन चिंचवली. हा देखील सामना रंगताना सजताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी पाचारण केले जाते. अर्थातच कुणाल पाटील कुणाल पाटील वरती देखील चढवलाय हल्ला. बरा चेंडू हवेत आहे, उंच आहे आणि पुन्हा एकदा जेल मात्र सुटले. जितो जितो कॅच जितो मॅच असं समीकरण अनेक वेळा आम्ही सांगत असतो, परंतु सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 7 जेल सोडले होते पाटील ब्रदर्स या संघाने आणि ते समीकरण आता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका धब्ब्याने धावसंख्या पुढे सरसवली जाते, जाऊन पोहोचते 73 ऑन बोर्ड 23 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. कुणाल पाटील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं असे व्यक्तिमत्व अर्थातच कुणाल पाटील आणि नितेश पाटील दोघे भाऊ आहेत आणि भावांच्या नावावरती मात्र पाटील ब्रदर्स हा संघाचं नाव. परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला होता, पॅडवर आदळला आणि त्या ठिकाणी एक सिंगल देखील येताना देखील पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 24 ऑन बोर्ड 24 धावा लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव तिथे अर्जित केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. ते 24 ऑन बोर्ड 24 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. धावांचा सिलसिला मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. सॅम पवार जर पाहिले गेले ना तर 80 धावा जर आल्या ना धाव फलकावरती तर एक चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल सज्ज आहे गोलंदाजी मार्गवरती, परंतु युवराज गमरे अतिशय फॉर्म मध्ये असलेला खेळाडू पुन्हा एकदा स्टेट अँड ड्राईव्ह ठोकलाय. विशालभाईंच्या डोक्यावरून चेंडू फर्रार 6 धावांसाठी षटकार. चौकार आहे मित्रांनो. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 28 ऑन बोर्ड 28 धावा धाव फलकावरती लगावला जात आहे. डावपुऱ्या हाताचा युवराज गमरे, परंतु भारताचा जर डावपुऱ्या हाताचा युवराज सिंग जर पाहायला गेला होता ना तर त्यांनी सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा देखील पाहिला होता. उठा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. वा भाई वा, लाजवाब फटके बाजी पाहायला मिळते. खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 84 ऑन बोर्ड. दुसरं षटक मार्कसचं असताना चांगली फलंदाजी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक युवराज गमरे दाखवतोय. क्लास मात्र आपल्या बॅटेतून दाखवतोय युवराज गमरे. जबरदस्त फलंदाजी. पाटील ब्रदर्स वरती हल्ले देखील चढवताना युवराज आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल यांचा पुढचा चेंडू अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचली 34 ऑन बोर्ड. कुणालचा पुढचा चेंडू युवराज गमरेसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. मनगटातील ताकद मात्र दाखवले. चेंडूला आसमान देखील दाखवलाय. चेंडू फरार 6 धावांसाठी षटकार.
चेंडूवरती हल्ले देखील चढवले जात आहेत. कारण सर्वात हायएस्ट स्कोर पाहायला गेलं तर 99 धावांचा आहे. गत 2 दिवसामधील पाहायला गेलं तर आज तिसरा दिवस आहे. दिवस तिसऱ्यामध्ये सुद्धा चांगले खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहिले. संघाचं तिसरं वैयक्तिक रोहित करकरे संघाचं तिसरं षटक घेऊन आले. तर रोहित करकरे पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्यानंतर आणि युवराज गमरेने स्ट्राईक मात्र आपल्याकडेच घेतली आहे. रॅडम विकेट मारा केला जाईल. रोहित करकरे चांगली गोलंदाजी राहिली आहे सकाळच्या सत्रामध्ये, परंतु दुपारच्या सत्रामध्ये थोडासा का होईना पण पहिल्या षटकामध्ये मार्क पडलाय रोहित करकरेवरती. परंतु कमबॅक करेल का रोहित, की मात्र युवराज गमरे आपल्या अतिशय रंगाढंगामध्ये मात्र फलंदाजी करेल. ओ हो, ठोकलाय चेंडू बराच उंच हवेत, उंची जास्त लांबी ही तितकी जास्त. पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय आणि पंच आमच्याकडे पोहोचत की तदनंतर पंचांकडून रिव्ह्यू आलाय 5च्या 9 साठी. तर विनंती असणार आहे आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. थर्ड अंपायरकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. तर या ना आपण एक मिनिट. तर जर या चेंडूवर देखील षटकार जर युवराज गमरे ठोकला ना तर मात्र यशवंत ग्राफिक्स यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देखील आले. धन्यवाद. थोडा वेळ आपण या ठिकाणी थांबूया. डिसिजन पेंडिंग आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जात आहे. तुमचे तिसरे पंच अभयजी पाटील सर यांच्या माध्यमातून थोड्याच वेळात या ठिकाणी निर्णय देखील दिला जाईल. आणि हा देखील येतोय नो चेंडू आणि हा षटकार. एकूण येत आहेत 7 धावा या चेंडूवरती. काय घडतंय काय बिघडतंय मॅच मध्ये मित्रांनो. बोलतात ना ज्या वेळेला धावा येत आहेत ना त्यावेळेला खोऱ्याने धावा येत असतात आणि ज्या वेळेला धावा येणं थांबतं ना त्यावेळेला अतिशय संत गतीने धावा मैदानाच्या आतमध्ये येत असतात. परंतु ही मॅच हाय व्होल्टेज दोन्ही संघासाठी तितकीच महत्वाची असणार आहे. आणि हा नो चेंडू आहे आणि आलेला हा षटकार देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र पुढे सरसवली जाते. जाऊन पोहोचेल ती 48 ऑन बोर्ड. 48 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली मॅच पाहायला मिळते. अर्थातच आई सोमजाई कंस्ट्रक्शन चिंचवली हा संघ चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या माध्यमातून करताना देखील पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आकाश पांचाल तर दुसऱ्या बाजूला युवराज गमरे अतिशय रंगाढंगामध्ये फलंदाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या मात्र धावफलकावरती लगावल्या जात आहेत त्या 48. यशवंत ग्राफिक्स यांच्याकडून युवराज गमरेसाठी या षटकार आला या चेंडूवरती तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर एकेरी धाव नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते 49. तिसरा षटक मार्गस्थ असताना हाणामारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मोठे फटके देखील पाहायला मिळाले. हल्ले गोलंदाजांवरती झालेले आपल्याला पाहायला मिळाले. कारण युवराज गमरे चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जो बॅटचा क्लास आहे ना युवराज मात्र दाखवताना देखील पाहायला मिळाला. तर रोहित करकरेचा पुढचा चेंडू आकाशसाठी खोदून काढलाय. आकाशने क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. परंतु प्रेशर काय असतं ना ते फिल्डिंग मध्ये देखील आम्हाला पाहायला मिळते. थोडेसे मिस झाले परंतु एका धावेवर थांबवले. धावसंख्या पुढे सरसवली जाते. जाऊन पोहोचते ती 50 या आकड्यांवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 50 धावा अर्ध शतक स्कोर बोर्डवरती लागलेला पाहायला देखील मिळतंय. 14 चेंडू मध्ये 50 धावा ठोकल्यात. पुढचा चेंडू रोहितचा पुन्हा एकदा ठोकलाय. युवराजच्या बॅटीतून आलाय. सनसनीत गंधणीत खणखणीत डिस्कलेच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. षटकार जर का अजून एक षटकार आला ना
युवराजच्या पार्टीतून तर यशवंत ग्राफिक्सच्या माध्यमातून 500 रुपये देखील पारितोषिक आलेलं आहे. आणि जे युवराज गमरेसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या. 12 चेंडू 50 धावा ठोकल्यात. युवराज गमरेचं अर्ध शतक पूर्ण. आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक करणारा युवराज गमरे ठरला फलंदाज. आमच्या माध्यमातून युवराजचं देखील खूप खूप शुभेच्छा, खूप खूप कौतुक असणार आहे. या ठिकाणी 6 षटकार मात्र त्याच्या बॅटीतून आलेत आणि पाहिले गेले तर 3 चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्यात. पुढचा चेंडू रोहित करकरेचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहेत. फील्ड केले फेकी करतील तोपर्यंत एक धावा अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली तब्बल 57 57 ऑन बोर्ड. 57 धावांमध्ये 51 धावा ह्या फक्त आणि फक्त एकट्या युवराज गमरेच्या असलेल्या देखील पाहायला मिळत आहेत. चांगले क्रिकेट युवराजच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजीवरती कमबॅक देखील करू शकतात, कारण 6 षटकांचा हा खेळ आहे. 6 षटकांमध्ये कधी काय घडेल काय बिघडेल तेही पाहणे गरजेचं आहे. पुढचा चेंडू हो हो चांगला चेंडू होता. युएस अटक करण्याचा प्रयत्न फसला, अपयशी ठरले. एक निर्धाव चेंडूची सांगता देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडू जर का आला ना तर रोहित करकरे नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल. त्या ठिकाणी जो मनोवैज्ञानिक दबाव आहे ना तो मात्र कुठेतरी दूर देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चांगली विस्फोटक फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. दमदार फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. एका बाजूला आकाश पांड्याचा, दुसऱ्या बाजूला युवराज गमरे. रोहितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह मारलं, ऑन साईडला मारला फटका, सॉरी ऑफ साईडला मारला फटका. एकदम अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धप्प्याने धावसंख्या पुढे सरसवली जाईल. जाऊन पोहोचते तब्बल 58 ऑन बोर्ड. पाहिले गेले तर तिसऱ्या षटकांचा त्या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिन बाद 58 या आकड्यांवरती. तोपर्यंत देऊया संधी. कम ऑन डीजे ओंकार. डीजे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटका अखेर म्हणजेच अर्थातच पाहिलं गेलं तर 18 चेंडू अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 58 या आकड्यांवरती. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच 4थं षटक फेकण्यासाठी पाचारण केलं जाईल. स्वतः संघाचे संघ मालक अर्थातच किंवा संघ नायक नितेशजी पाटील यांनी आपल्या हातामध्ये चेंडू घेतला. स्ट्राईक केला. अर्थातच पाहिलं गेलं तर आकाश पांचाल चांगली साथ देत आहेत युवराज गमरेसाठी. तर पुढचा चेंडू राईट विकेट मारा केला जाईल. उजव्या एसीचा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळेल. एक निर्धाव चेंडूची सांगिता देखील पाहायला मिळते. नितेश पाटील पहिल्या 4थ्या षटकातील पहिला चेंडू डॉट चेंडू आलाय मित्रांनो. कारण पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका आकाश पांचालच्या बॅटीतून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. पण लढावं एकट्यालाच लागतं. मैदान असो व आयुष्य कोणतीच वेळ शुभ अथवा अशुभ नसते. म्हणून आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून द्या. आणि सध्याच्या घडीला 2 फलंदाज आपल्या पराक्रमाच्या माध्यमातून मात्र महत्व आणून देत आहेत. एका बाजूला आकाश पांचाल तर दुसऱ्या बाजूला युवराज गमरे. चांगली आपल्या संघाला साजेल अशी फलंदाजी मैदानाच्या आतमधील पाहायला मिळते. दमदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. पुढचा चेंडू नितेश पाटील यांचा आकाशसाठी
उजव्या बराच चेंडू बाहेर गेला. पंचांनी जमिनीला हात फैलावर सांगतात हा चेंडू देखील खराब, अर्थातच वाईट चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू तितकासा वाईट असेल का ते देखील पाहणे गरजेचं आहे. एका धावेने धावसंख्यापुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती 65 ऑन बोर्ड, 65 धब्बा फलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ठोकला. स्टेट अँड ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील का? क्षेत्ररक्षक येतील, पोहोचतील तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पार, बाउंड्रीच्या बाहेर. धन्यवाद. त्यानंतर पुन्हा एकदा मात्र दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी घमासन पाहायला मिळते. कसाही चेंडू फेका, कसाही टाका, त्याला मात्र सीमा रेषेच्या बाहेर फेकण्याचा कारनामा करतायत पाटील ब्रदर्स. या संघाच्या गोलंदाजावरती हेवी देखील होताना पाहायला मिळत आहेत. सायकलला आकाशा एवढी फलंदाजी करताना देखील पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, दर्जेदार फटका, परंतु तितकासा कमी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. ऑफ साईड क्षेत्ररक्षक आहे. डी बेस्टच्या कव्हरला एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाईल. जाऊन पोहोचली डब्बाला 70 धावा धाव फटकावर लगावल्या जात आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना चांगली टोटल स्कोर कार्ड वरती मात्र येताना देखील पाहायला मिळत आहेत. परंतु मित्रांनो ही मॅच आहे, हा क्रिकेटचा सामना आहे. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ मात्र जिंकण्यासाठी झुंजत असतात. आणि आता देखील पाहायला मिळते एक गोलंदाजी करतो तर दुसरा फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू हा देखील आलाय, मोठा फटका, परंतु फटका फसलाय का ते देखील पाहणे गरजेचं आहे. परत फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले त्या पोहोचेपर्यंत 2 धावा सहज सोप्या रीतीने त्या ठिकाणी पूर्ण होताना देखील पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते तब्बल 72 ऑन बोर्ड, 72 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना चांगली टोटल देखील पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ असा आहे, कधी फलंदाज जोडी तर कधी गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आणि किती मोठा फटका आलाय, ताकदीच मनगडा ताकदीचा पुरेपूर वापर केलाय, चेंडू फेकलाय. 6 धावांसाठी षटकार. षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू येणे अजून देखील बाकी आहेत. परंतु चांगली फटकेबाजी युवराज गबरे आणि आकाश पांचाल याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. काय घडते काय बिघडते मॅच मध्ये, एक हाय व्होल्टेज मुकाबला होईल का? परंतु फलंदाज मात्र चांगली फलंदाजी आपल्या माध्यमातून देखील करताना पाहायला मिळते. आपल्या संघ मालकाला खुश देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत कोणताही विकेट घेण्यामध्ये सफलता मिळाली नाहीये पाटील ब्रदर्स संघातील गोलंदाजांना. 5वं षटक अर्थातच कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल विचारविनिमय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला जातो. मित्रांनो आपलं गणित कधी चुकत नसतं. ज्या वेळेला चिन्हांचा वापर करतो ना त्यावेळेला गणित चुकत असतं. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील तसंच होतं. ज्या वेळेला आपले निर्णय चुकतात ना त्या वेळेला आपल्याला पराभव देखील पत्करावं लागतं. तर गोलंदाजी मार्कवरती एक नवोदित गोलंदाज पाटील ब्रदर्स या संघाचा एक 12वा प्रतिनिधी पाठवा ना, आम्हाला गोलंदाजांची पूर्ण माहिती मिळत नाहीये. पाटील ब्रदर्स आपणास आदरपूर्वक विनंती आहे. अंश जाधव गोलंदाजी मार्कवरती आता अंश जाधव पाहायला मिळतील. एक नवोदित गोलंदाजांपैकी अंश जाधव आहेत. अंश जाधव हे या ठिकाणी करामत करू शकतील का ते देखील पाहणे तितकंच गरजेचं आहे. परंतु सध्याच्या घडीला आकाश पांचाल ऑन स्ट्राईक, चांगली फलंदाजी आकाश पांचालच्या माध्यमातून होताना देखील पाहायला मिळते. आणि मात्र षटकातील पहिला चेंडू अंशांचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट साहाय्याने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धावा अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावाने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती 79 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. आई सोमजाई कंटशन जिंकवली या संघाने. त्यानंतर युवराज गंभरे
देखील चांगल्या अतिशय फॉर्म मध्ये असलेला फलंदाज पाहायला मिळतोय. परंतु पाहिले गेले तर अंश जाधव नवोदित गोलंदाज आहे, व्हेरिएशन दाखवतील का युवराज गमरे आपल्या मनगटातील ताकदीचा पुन्हा एकदा पुरेपूर वापर करतील ते देखील पाहणे गरजेचं असणार आहे. मित्रांनो, चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. तुंबल महायुद्ध गोलंदाज आणि फलंदाजच देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडवे बॅटिंग केल्याचा प्रयत्न, मैदानाला गुदगुल्या करत चेंडू मात्र जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकदम अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचेल तब्बल 80 ऑन बोर्ड. 80 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. येणारे अजून 10 चेंडू बाकी आहेत. 80 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. परंतु अंश जाधवने आतापर्यंत 2 चेंडू चांगले फेकले. 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलेत अंश जाधव या गोलंदाजाने. तर पुढचा चेंडू असणार आहे या 5व्या षटकातील तिसरा चेंडू. स्ट्राईक ऑन स्ट्राईक आहेत आकाश पांचाळ. आकाश एवढी खेळी करणारा हा फलंदाज. पुढचा चेंडू पुरेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. जेल मात्र टिपलाय. आकाशच्या पारीचा खेळ संपलाय. पहिला झटका, पहिला हादरा. बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश अजिंक्य अंधेरे यांनी चांगलं झेल टिपलाय. त्या ठिकाणी कोणतीही चुकी केली नाही. एक झटका नक्कीच दिलाय. खेळाडू क्रमांक 3 मैदानामध्ये दाखल झालाय. अर्थातच साहिल सुर्वे एक नवीन बॅटर पाहायला मिळते. आणि उजव्या एसटीच्या बाहेर बराचसा चेंडू पंचांनी दंडित केलाय. एक धाव नक्कीच मिळेल. वाईट या चेंडूवरती पाटील ब्रदर्स या संघाला वॉर्निंग दिली जाते. शेवटचे 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा अशी आपणास आदरपूर्वक विनंती देखील केली जाते. तर अंश जाधव मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू हो चांगले वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत अंश जाधव याची. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर 4 चेंडू फेकलेत आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अंश जाधवने. कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पॉईंट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डी पॉईंट क्षेत्ररक्षक येईल, फेकी करी तोपर्यंत एक धावा अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचे तब्बल 82 ऑन बोर्ड. 82 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली धावसंख्या नक्कीच उभारले. परंतु हे जे 5वं षटक आहे ना ते कुठे धावा रोखण्याचं काम मात्र या छोट्याशा अंश जाधव यांनी केलंय. आग ओपणारी गोलंदाजी केली. आकाश पांचाल सारख्या मातब्बर फलंदाजाला देखील मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा कारनामा केलाय अर्थातच अंश जाधव यांनी. तर अंश जाधवचा पुढचा ब्रेक लावू शकतो का युवराज गमरेच्या या पारीला ते देखील पाहणे गरजेचं आहे. कारण चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत अंश जाधव यांची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. हलकीशी कडा घेतली आहे परंतु एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण होताना देखील पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली तब्बल 83 ऑन बोर्ड. 83 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 6 चेंडूमध्ये 5 धावा फक्त खर्च केल्यात. जर अंश जाधवची बॉलिंग आवडली असेल ना मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अंश जाधवसाठी. कम ऑन डीजे. मैदान 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांमध्ये पाहिले गेले तर धावा 83 ऑन बोर्ड. 83 धावा धावफलकावरती लगावले जातात. येणारे अजून 6 चेंडू होतील का? मला वाटतं टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा उभारली जाईल का? कारण पाहिले गेले तर युवराज गमरे अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजीचा क्लास देखील दाखवताना पाहायला मिळत आहेत. मोठमोठे फटके देखील त्याच्या माध्यमातून येताना पाहायला मिळत आहेत. परंतु शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज आणि जर का षटकारांची हॅट्रिक जर केली ना युवराज गमरेने
तर यशवंत ग्राफिक्स यांच्या माध्यमातून आणखीन एकदा 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे. बॅनर्स बनवण्याचे एकमेव ठिकाण लोंढेरे गोरेगाव मधील. तुमच्या बजेटमध्ये देखील तुम्हाला बॅनर्स बनवून मिळतील असे एकमेव ठिकाण अर्थातच यशवंत ग्राफिक्स यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आले. धन्यवाद. तर पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम षटकार शेवटचा आणि अंतिम षटकाकडे घेऊन जाते. स्लॉग ओव्हरचं षटक सनी जांभरेच्या हातामध्ये गोलन चेंडू दिला. पहिला चेंडू उजव्या यष्टीचा बराचसा बाहेर राहिला पण सनी मात्र वाईटचा इशारा केला. एक धाव मात्र येते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. ते 84 ऑन बोर्ड. 84 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. अशा पद्धतीने धावा एकेरी थेंबे थेंबे तळेसाचे धावा मात्र पुढे सरसावल्या जात आहेत. सनी जांभरे तर पुढचा चेंडू राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. युवराज गमरेसाठी मोठा फटका आलाय. चित्रक्षक त्या ठिकाणी ऑन साईडला आहेत. फेकी केली तोपर्यंत एकदम अतिशय वेगाने काय करतंय काय बिघडतंय आणि खराब फेकी म्हणावा लागेल. त्या ठिकाणी 2 धावा सहज सोप्या रीतीने पाहायला मिळतात. ड्रो खराब होता मित्रांनो. 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण होताना देखील पाहायला मिळतात. किरण मालोरे यांच्याकडून सनी जांभरेसाठी आलेत 500 रुपये. किरण जांभरे मला वाटतं काल मालोरे काल एकट्याने झुंज देताना आम्ही पाहिली परंतु एका नवोदित खेळाडूला बक्षीस देऊन प्रोत्साहित करणं ते देखील त्यांचं काम आहे. तर पुढचा चेंडू देखील पाहायला मिळते. सनी जांभरेच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं देखील पारितोषिक आलंय. तर युवराज गमरे पुन्हा एकदा अर्ध्या बॅटने ठोकलाय तर मात्र एकदा वर्ष वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळतोय आणि ह्या 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केले जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचे तब्बल 88 ऑन बोर्ड. 88 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहे. समीकरण मात्र पाहायला मिळत आहेत परंतु सनी जांभरेचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. एक पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती 2 धावा दिल्यात. अर्थातच 2 चेंडूमध्ये 5 धावा देखील खर्च केल्यात परंतु युवराज गमरे अजून सुद्धा मैदानामध्ये आहेत. आपल्या नावाचा दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न देखील करतात. पुढचा चेंडू पुण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉईंट क्षेत्ररक्षक आहे आणि खराब फिल्डिंग पाहायला मिळते. एका धब्ब्याने धब्ब फलक पुढे सरसावले जाईल. जाऊन पोहोचेल ते तब्बल 89 धब्बा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. येणारे 3 चेंडू अजून सुद्धा येणे बाकी आहे. 3 चेंडू मध्ये किती धावा होऊ शकतात ते देखील पाहणे गरजेचं असणार आहे. साहिल सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चेंडू खेळले. 1 धाव आतापर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा आहे परंतु येणारे 3 चेंडूवरती काय घडते काय बिघडते ते देखील पाहणे गरजेचं असणार आहे. कारण सनी जांभरेने अतिशय हुशारीने कल्पकतेने मात्र चेंडू हाताळलेत मैदानाच्या आतमध्ये. आधीच्या 4 षटकांमध्ये मोठे फटकेबाजी आल्यानंतर 5व्या आणि 6व्या षटकामध्ये समजदारीची गोलंदाजी देखील आपल्याला पाटील ब्रदर्स संघाकडून देखील पाहायला मिळते आहे. परंतु स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर साहिल सुर्वे खूप मोठं नाव या विभागातील. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सहज एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचेल ती तब्बल 90 या आकड्यांवरती 90 धब्बा धाव फलकावरती लगावल्या जातात. 90 ऑन बोर्ड. 90 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत आणि काल मला वाटतं पाहिलं तर 99 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या होत्या. हायएस्ट स्कोर आपण 99 धावांचा आतापर्यंत आहे. सनी जांभरे मात्र आपल्या कल्पकतेने अतिशय चांगल्या एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही आणि त्या अनुभवाच्या जोरावरतीच मात्र सनी जांभरे चांगली गोलंदाजी देखील करतायत. लोअर पुढला चेंडू होता. पुन्हा एकदा डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतील. फील्ड करतील तोपर्यंत चेंडू मात्र खेळाडूला चाटून बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती जर का षटकार आला ना तर कालचा रेकॉर्ड या ठिकाणी 99 धावांचा मोडू शकतो. परंतु पुढचा चेंडू सनी जांभरेचा. पुढे आता मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र जाईल का परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 1 धावांच्या वेगाने पूर्ण केले जाते. दोन्ही खेळाडू मात्र एकाच दिशेला त्या ठिकाणी धावताना पाहायला मिळतात. आपल्याला काय घडतंय काय बिघडतंय त्या मॅच मध्ये देखील सर धावा किती आहे बघायची का
या 2 धावा आणि 1 धावचीत होताना पाहायला मिळतात. एकूण धावा धावफलकावरती लगवल्या जातील त्या 96. जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता असणार आहे. पाटील ब्रदर्स या संघाला चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. आकाश पांचाने चांगली फलंदाजी केली. युवराज गमरेने अप्रतिम आणि पाहिले गेले तर युवराज गमरेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. त्याच्या फिफ्टीसाठी यशवंत ग्राफिक्स यांच्या माध्यमातून असं अनेक बक्षिसं आपण पाहायला मिळाली. एक चांगली मॅच पाहायला मिळाली. 6 षटकामध्ये 96 धावा ठोकल्यात. अर्थातच पाटील ब्रदर्सच्या संघाने जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 97 धावांची आवश्यकता आहे. तोपर्यंत मी तुम्हाला घेऊन जातो पुढील समालोचन ऐकवण्यासाठी माझे साथी समालोचक मित्र आदरणीय योगेश जाधव सरांकडे. धन्यवाद. डीजे मास्टर ओमकार या अगोदर आपण जरूर मॅचच्या पूर्वार्धामध्ये आवाज ऐकत होतो. सन्माननीय आदरणीय माणगाव तालुक्याचा एक बुलंद गोड आवाज विजयजी बक्कमकर यांचा. टोटल धावसंख्या 95, 95 जिंकण्यासाठी 96, 96 धावांची गरज मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय खेळ केले आपल्याला पाहायला मिळाले. युवराज गमरे आपण जर पाहिलात तर जवळजवळ युवराज गमरे 23 बॉल मध्ये 71 धावा वैयक्तिक खेळलाय. या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हा हायेस्ट स्कोर स्वतःचा म्हणावा लागेल. कारण एकट्याने एवढ्या 71 धावा खेळणं तितकी सोपी गोष्ट नाहीये या मैदानावर. ते काम आजच्या दिवसामध्ये युवराज गमरेने केलंय. 23 बॉलचा सामना केला आणि वैयक्तिक 71 धावा. तर टीमच्या टोटल 95, 95 धावा. युवराज गमरे म्हटलं तर अगदी इथून जवळ असणाऱ्या न्हावे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आणि नक्कीच न्हावे गावाचं आणि स्वतःचं नाव आजच्या दिवसामध्ये या मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं या संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये रोशन केलंय या खेळाडूने. पॉवरफुल या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. टोटल आपण पाहूया 36 चेंडू बाकी असतील आणि 36 बॉल मध्ये 96, 96 धावा. एक मोठं लक्ष आहे. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी, या मोठ्या लक्ष्याचा टार्गेट बिघडवण्यासाठी खऱ्या अर्थानं सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल पाटील त्याचबरोबर सनी जांभरे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक हाय व्होल्टेज मुकाबला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय पाटील ब्रदर्स नवगरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या ऐकॉन नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. संघ मालक वितेश पाटील त्याचबरोबर कुणाल पाटील आणि अमोल खारगावकर आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या ऐकॉन आकाश पांचाळ आणि संघाचे कर्णधार राजेंद्र गवसकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यांच्यामध्ये ही जुगलबंदी, ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथम आपण पाहिलं तर एक चांगली बॅटिंग करताना जरूर या ठिकाणी आपण पाहिलं तर आई सोमजाई कन्स्ट्रक्शन संघ चिंचवली आपल्याला पाहायला मिळाला. एका मोठं लक्ष समोर ठेवलंय. एक मोठं जणू काही डोंगर, महाकाय डोंगर असं उभं केलंय. या डोंगराला जर इथून जर पार करायचं असेल ना तर सुरुवातीपासूनच
इथून देखील मोठे फटके घ्यावे लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आले. कुणाल पाटील आहे, सनी जांभरे आहे आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहूया. पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर येतोय. सुशांत जाधव यावेळेस बॉलिंग मार्कवर येतील. आपण पाहतोय दुपारचा, आपण घड्याळामध्ये मोबाईल मध्ये पाहिलं तर 3:09 होत आहेत. दुपारचं सत्र सुरू आहे. डोक्यावर आपल्याला पाहायला मिळते अधून मधून ऊन पाहायला मिळते, थोडंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळते आणि अशा स्थितीमध्ये टेनिस क्रिकेटचा थरार, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं रंगलाय. आपण पाहतोय, आपण खेळतोय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पर्व पहिले. बॉल क्रमांक देखील एक आपण पाहतोय. आवाज जरूर आला होता, हलकीशी जरूर लागली होती, पण इथं आपण पाहतोय हा फटका सेफ झोन मध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळाला सुशांत जाधवचा. त्या बॉलला मोठा फटका मारण्याचा प्रयास देखील केला होता, हलकीशी एज लागली होती. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात तर केली आहे सुशांत जाधवने. पुन्हा एकदा पाहूया षटकातील दुसरा बॉल. यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका, बॉल हवेमध्ये आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षण जरूर. आणि या वेळेला आपण पाहतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय, झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. फलंदाज क्रमांक 1 कुणाल पाटील. बॅक टू दी पवेलियन. सुशांत जाधवच्या नावावर पहिली सफलता पाहायला मिळते. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये येतील. इन ऍट नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी आपण पाहूया राज तेडगुरे. इन ऍट नंबर 3 वर इथं मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. पॉवरफुल बॅटर बॅटिंग करावी लागणार आहे खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये. सुशांत जाधवचा आपण पाहूया पुढचा बॉल राजसाठी. त्यावेळेला आपण पाहतोय जरूर चांगला फटका खेळलाय. आपण पाहतोय व्हाईटिश लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल मात्र मार्गस्थ होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. क्षेत्ररक्षण डीपला बॉलवर जलद गतीने येतोय. सिंगल, 1 धाव मिळते. राज तेडगुरेला सिंगल, 1 धावेने खातं ओपन झालंय. जरूर श्री गणेश केले आपल्या टीमचा प्राज या नावानं खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये. तर आता स्ट्राईक एंडला सनी जांभरे आपल्याला पाहायला मिळतील. हे देखील उजव्या हाताचे फलंदाज आहेत आणि त्याचबरोबर उजव्या हाताचा गोलंदाज सुशांत जाधव. यावेळेला आपण पाहतोय नो बॉल. पंचांचा इथं मात्र कॉल जरूर आलाय. नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. 1+1 1, तर 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. नो बॉल. 1+1 2 धावा. या 2 धावेच्या साईने 3चा आकडा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहतोय. पाटील ब्रदर्स संघ या स्थितीमध्ये. येणारा बॉल फ्री हिट नक्कीच पाहायला मिळेल सुशांत जाधव याचा. या फ्री हिटच्या बॉलला या वेळेला मात्र उडवलंय गगनचुंबी, उडान लंबी. आणि या वेळेला आपण पाहूया धावा तर जरूर या ठिकाणी जोडल्या जातील. तब्बल आतापर्यंत 2 धावा. तिसरी धाव मिळेल का? नाहीये. 2 धावा. या 2 धावेने स्कोर कार्ड वधारलं जात आहे. धाव फलकावर धावा 5चा आकडा. 1 विकेट लॉस या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 गडी बाद 5 धावा हे समीकरण आतापर्यंत. एका बाजूला सनी जांभरे, दुसऱ्या बाजूला प्राज तेडगुरे आणि बॉलिंग मार्कवर सुशांत जाधव आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पाहूया आपण पुढचा बॉल सुशांत जाधवचा. यावेळेला आपण पाहतोय लोअर फुलटॉस चेंडू त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण इथं आपण पाहतोय मारायचं होतं ऑन साईडला, बॉल येते ऑफ साईडला. जसं आपण म्हणतो जायचं होतं कुर्लेला पण गेलो मी पारलेला. इथं एका विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू दी डगआउट. डीजे
आपण पाहतो या स्पर्धेला ऑनलाईन प्रेक्षक देखील जोडलेले आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहिली जाते. पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत त्या सर्व माझ्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी कॉमेंट बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर मैदानावर देखील प्रेक्षक आले, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि संपूर्ण या माणगाव तालुक्यातील सर्व क्रिकेटर, सर्व चाहते, या सर्वांचंच मनापासून हार्दिक स्वागत करूया. कारण हा टेनिस क्रिकेटचा सण खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या माणगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल त्यावेळेला आपण पाहतोय पारखलं, ओळखलं, हलक्यातनं बॉलला पुश केलंय. बॉल आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला चाललाय. पॉइंट मध्ये शतरक्षक तैनात केलाय. धाव फक्त मिळेल तिथं एका धावेने आपण पाहूया. षटक इथं होतंय समाप्त. पहिल्या षटका अखेर आपण पाहतोय 2 गडी बाद. धाव फलकावर 6चा आकडा आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं षटक, पॉवर प्लेचं या ठिकाणी पॉवरफुल षटक हाताळताना सुशांत जाधव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली या संघाकडून जो कर्णधारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता ना, तो विश्वास खऱ्या अर्थाने इथं सार्थ ठरवलाय. आज सकाळपासून आपण पाहतोय या ठिकाणी जरूर स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे समीरजी पवार तामानी गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत. आणि खास करून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्कोरचं काम केलं जात आहे. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग या संपूर्ण आमच्या आयोजकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. कारण या 3ऱ्या दिवसामध्ये एक समालोचक म्हणून या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि खऱ्या अर्थानं संधी दिली. त्याबद्दल माझ्या सर्व आयोजकांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे या रायगडमध्ये एक शाहीर म्हणून माझी ओळख आहे. या सर्व माझ्या आयोजकांना माझ्याकडून एक शाहिरी स्पेशल मानाचा मुजरा नक्कीच मी करेन. कारण ज्या पद्धतीने एक मोठ्या स्टेजवर तुम्ही आम्हाला आणून ठेवलंय आणि खऱ्या अर्थानं असे प्लॅटफॉर्म मिळणं तितकी सोपी गोष्ट नसतीये समालोचकाला म्हणा किंवा खेळाडूला म्हणून. पण आयोजकांनी आम्हाला पारखलं, ओळखलं आणि खऱ्या अर्थानं ग्रामीणचे आपले जे कॉमेंटेटर आहेत, ग्रामीणचे खेळाडू आहेत, त्यांना एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने दिला जाईल ते खऱ्या अर्थानं आयोजकांनी हे काम केलंय. आणि त्याबद्दल माझ्या सर्व आयोजकांचं मी मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. जाऊया आपण मॅच कडे, जिथं बॉलिंग मार्कवर आलाय भूपेंद्र ढोले. बॉलिंग मार्कवर स्वतःचा पहिल्या संघातर्फे 2रं षटक घेऊन आलाय. बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय नंबर 4 वर आले तर नितेश पाटील, एक महत्वपूर्ण खेळाडू ज्याने पहिल्या मॅच मध्ये पॉवरफुल बॅटिंग केली होती. आणि खास करून टीमचे कर्णधार आहेत, टीमचे आयकॉन आहेत. जरूर या ठिकाणी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. एका मोठ्या लक्ष्याला पाठलाग करायचा आहे ना, तर मोठी बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी अगोदर बॅट या ठिकाणी फिरकली होती. बॉल थोडासा धीम्या गतीने आपल्याला पाहायला मिळाला. जोरकस फटका मारण्याचा विचार केला होता. बॅट बॉलचा परफेक्ट कनेक्शन झाला नाहीये, संपर्क झाला नाही आणि त्याच कारणाने आपण पाहिलंच नाही तर हा डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. 6चा आकडा मात्र स्थिर झालाय. थोड्याशा वेळापुरती का होईना पण आकडा मात्र स्थिर जरूर या ठिकाणी करून ठेवलाय. पुन्हा एकदा भूपेंद्र ढोले बॉलिंग मार्कवर, बॅटिंग मार्कवर नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेला आवाज तर बॅट मधून आला एकटक, पण काय इथं झेल होईल का? आणि या वेळेला आपण पाहतोय वा इथं नशिबाने साथ दिली नाहीये. नितेश पाटील चाललेत माघारी. आणखी एक धक्का. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू दी डगआउट. धन्यवाद, थँक्यू सो मच डीजे. आपण पाहिलं पहिल्या ओव्हर फेकताना सुशांत जाधवने देखील पहिला बॉल डॉट फेकला, 2ऱ्या बॉलवर विकेट. यावेळेला भूपेंद्र ढोलेने देखील पहिला बॉल डॉट फेकला आणि 2ऱ्या बॉलवर विकेट. म्हणजे अगदी जशाच तसं उत्तर इथं सुशांत जाधवला दिलं ते म्हणजे भूपेंद्र ढोलेने. वा, दोन्ही बहारदार बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. नंबर 5 वर आपल्याला पाहूया कोण येते. अंकित यावेळेस मात्र बॅटिंग मार्कवर आलेत. षटकातील भूपेंद्रचा पुढचा बॉल पण यावेळेस आपण पाहतोय ऑफ साईडच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. पंचांनी जरूर या ठिकाणी हात खोललेत. वाईट बॉलचा इशारा केलाय. 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. 7चा आकडा धाव फलकावर. हे बॅटर अंकित तेटगुरे पाहायला मिळतील आपल्याला. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा हा बॉल नव्याने फेकावा लागणार आहे भूपेंद्र ढोले यांना.
वा वा, अचूक टप्पा, अचूक लाईन लेन. जरूर अंकित तेटगुरीने वादीवर थाप मारली होती की हा फटका मला खेळायचा होता, फटका मारायचा होता, पण मारता आला नाहीये. इथं चकवलंय, चकमा दिलं, पीठ केलंय. जसं एखाद्या मोठ्या माशाला एखाद्या कोळी बांधवर आपल्या जाळ्यात अडकवावं ना, इथं तशा पद्धतीचा बॉल फेकलाय, जाळ्यामध्ये अडकवलाय खास करून या बॉलवर भूपेंद्र डोलेनं. पुढचा बॉल यावेळेला मात्र मोठा फटका, चेहऱ्याच्या समोरचा बॉल, त्याला मात्र मोठा फटका खेळलाय. बॉल आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधोमध टिपलाय खेळ, संपलाय अंकित तेटगुरेचा खेळ. आणखी एक फलंदाज बॅक टू दी. धन्यवाद डीजे. डिबॅटर आपण पाहूया. अविनाश उबारे इन ॲट नंबर 6. पाटील ब्रदर्स नवघर संघाकडून नंबर 6 वर अविनाश उबारे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक मोठं लक्ष चेसिंग करताना, मोठे फटके मारताना इथं कुठेतरी संघ दबावाखाली आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा अंडर प्रेशर संघ खेळताना पाहायला मिळतोय. या पद्धतीने आपण पाहिलं तर आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली संघाकडून युवराजने बॅटिंग केली आहे. तशी बॅटिंग कुठल्या तरी एक खेळाडूला करावी लागणार आहे या मैदानाच्या आतमध्ये, पण तसं चित्र फारसं दिसत नाहीये. थोडंसं उलट चित्र पाहायला मिळतं आपल्याला. अट्रॅकरचा बॉल, यावेळेस मात्र फिरकी घेऊन बॉलला मात्र खेळला. हा बॉल मात्र आपण पाहतोय सरळ चाललाय ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. शानदार, दर्जेदार, धमाकेदार. पालकला ओळखलं बॉलला की हा बॉल मात्र आपल्या स्लॉट मध्ये, रडार मध्ये आहे. आणि जरूर एक चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉलला खेळून काढलाय. 4 धावांसाठी चौकार. त्यावेळेला आपण पाहतोय डायरेक्ट फुल टॉस, त्याला मात्र पाहतोय आपण लॉंग ऑन बाउंड्रीलाईनच्या बाहेर. हा मात्र गगनचुंबी उडान लंबी, हा येतोय किंग मेकर. धाव फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतील आपल्याला 4 गडी बाद 17 धावा. या स्थितीमध्ये पाटील ब्रदर्स नवघर संघ अजूनही मोठ्या धावेंची गरज आहे. अजूनही रस्ता खूप दूरवर आहे पाटील ब्रदर्स संघाचा. आता 24 बॉल मध्ये अजूनही 79 धावांची गरज आहे. 24 बॉल 79 धावा म्हटलं तर ह्या बनू देखील शकतात, पण इथे एक चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. फटके सेफ झोन मध्ये खेळावे लागतील. खास करून बॉलला तारामंडल पाठवावा लागणार आहे. सीमारेषेचा पार आरपार करावा लागणार आहे. बॉलिंग मार्कवर झालाय बदलाव. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. नाव आहे सुशांत जाधव. यावेळेला आपण पाहतोय हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पण हा हेलिकॉप्टर जमिनीवर मात्र चाललाय. डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला बॉल मात्र जातोय, ज्याला आपण काऊ कॉर्नर देखील म्हणू शकतो. धावा जरूर त्या ठिकाणी जोडल्या जातील. आतापर्यंत आपण जर पाहिल्यात तर इथं धावसंख्या मात्र थोडीशी वेगाने पुढे सरकवताना प्रयत्न. त्या ठिकाणी थर्ड अंपायरच्या दिशेला इशारा जरूर आलाय. तिथे थोडंसं पाहिलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचे कॅमेरामॅन जरूर त्या ठिकाणी चाणक्य आपल्याला पाहायला मिळतील. आणि रनआउट तर विकेट आहे, पण नक्की कोण रनआउट आहे त्यासाठी जरूर या ठिकाणी पाहिलं जात आहे. सनी जांभरे या खेळाडूला मात्र इथून हा रस्ता सोडावा लागणार आहे. हा मैदान मात्र सोडावा लागणार आहे. जोर का झटका धीरे से लगे. समीकरण थोडंसं बदललंय.
आणखी एक धक्का, सनी जांभरे बॅक टू दी टॅग आउट. चेक केला जाईल की हा बॉल मात्र बीमर आहे की नाही. असे ज्यावेळेस निर्णय येतात ना त्यावेळेस मात्र पंच देखील चाणाक्ष आणि हुशार पंच असतात. ऑफिशियल पंच आहेत, त्यांची देखील एक परीक्षा असते खऱ्या अर्थानं. हा फेअर डिलिव्हरी, या ठिकाणी पंचांचा कॉल आलाय आणि इथं आणखी एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज चाललाय माघारी. अविनाश उबारे बॅक टू दी डग आउट. थोडीशी परिस्थिती वेगळी आपल्याला पाहायला मिळते. पाटील ब्रदर्स नवघर संघाकडून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, मैदानाच्या बाहेर जात आहेत. या स्थितीमध्ये जरूर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. रोहित करकरे आपल्याला पाहायला मिळतील नंबर 8 वर बॅटिंग करण्यासाठी. हे आव्हान एक आपल्याला पाहायला मिळते. डाव्या हाताचा फलंदाज यावेळेला आपण पाहतोय चांगला फटका केलाय. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतोय. जरूर बॉलची फेके करेपर्यंत इथं मात्र 2 धावा मिळतील रोहित करकरे या फलंदाजाला. या 2 धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी बदलाव आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावर आतापर्यंत 21 आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगली टोटल नक्कीच आतापर्यंत म्हणावी लागेल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होतोय. आतापर्यंत पाहिलं तर आपण तर 18 चेंडू फेकलेत. 18 बॉल मध्ये 21 धावा धाव फलकावर बनल्यात आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 6 विकेट या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. पाटील ब्रदर्स नवघर संघ थोडासा चिंतेत देखील पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीचं आपण पाहतोय मैदान देखील अतिशय सुरेख शानदार या ठिकाणी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळते. या आयोजकांनी खूप सारी मेहनत घेतली हे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानावर अगदी आपण जर पाहिलं तर
अगदी खालच्या बाजूला पाहिलं तर एक भगवा कलरचा पट्टा आणि त्याच्यावर मात्र पोपटी कलरचा पट्टा आकर्षक आपल्याला मैदान सजवताना जरूर पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर अगदी बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळतायत. प्रत्येक संघ मालकाचे बॅनर, त्याचबरोबर सन्माननीय दमदार आमदार अगदी भरत शेठ गोगावले साहेब, गोरगरिबांचे कैवारी यांचा देखील बॅनर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर पाहायला मिळते. आयोजकांचा बॅनर म्हणजे खूप सारा बॅनर आणि त्याचबरोबर या पट्ट्यावर मात्र हे मैदान सजवलं दिसत आहे. छान असं मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि अशा या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं हा टेनिस क्रिकेटचा खेळ रंगलाय. माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग ग्रामीणच्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिलाय. त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करेन. जाऊया मॅच कडे. बॉलिंग मार्को झालाय, बदलाव आलाय प्रथमेश सत्वे. पहिलाच बॉल या ठिकाणी फेकलाय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा येतो, वाईट बॉलचा इशारा. त्याचबरोबर एक सिंगल धाव, 1+1 अव्वांतर 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. या 2 धावेने 23 आकडा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहतोय. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी अजूनही बॅकफुटवर पाहायला मिळतोय आपल्याला पाटील ब्रदर्स नवघर संघ. जे मोठे फटके सुरुवातीपासून घ्यायला पाहिजे होते ना, ते फटकेच आले नाहीयेत. फक्त आपण जर पाहिलं तर एक षटकार अविनाश उभारेच्या बॅट मधून आला, एक चौकार आला. त्यानंतर मात्र कुठलाही खेळाडू इथं मात्र मोठे फटके मारू शकला नाहीये आतापर्यंत. या सामन्याचं हे खऱ्या अर्थानं गमक आहे. यावेळेला आपण पाहतोय जरूर बॉल खराब होता, त्याला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा. इथे मात्र पंचांचा बॉल आलाय, नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणखी इथं 1+1 अवांतर 2 धावा मिळतात. या 2 धावीने 25 आकडा स्कोर कार्डवर या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही भरपूर धावांची गरज आहे, मोठ्या पट्ट्यांची गरज आहे. फ्री हिटचा बॉल म्हटलं तर इथून या बॉलला बाहेर फेकतील का हा प्रश्न देखील या ठिकाणी जरूर आलाय. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय जरूर थोडासा उछाल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. फ्री हिटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय, डॉट बॉल मध्ये कन्वर्ट केलंय खऱ्या अर्थानं. प्रथमेश सत्वे जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला आपण पाहूया षटकातील पुढचा आपण या ठिकाणी बॉल पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयास केला होता, आपण इथं आपण पाहतोय एज लागली आणि इथं आपण पाहतोय सिंगल, एक धाव पाहायला मिळेल. सिंगल एका धावेने 26 धावा धाव फलकावर. 26 आकडा आतापर्यंत पाटील ब्रदर्स नवघर संघ या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला जोरदार मारायचा होता फटका, पण नाहीये मारता आला. हा बॉल देखील या ठिकाणी डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉलची सांगता करताना प्रथमेश सत्वे हा बॉलर पाहायला मिळतोय. नक्कीच तुमच्याकडे ज्यावेळेस मोठा स्कोर असेल ना, त्यावेळेस मात्र बॉलरचा देखील कॉन्फिडन्स हाय होत असतो, कारण बॉलरला देखील माहिती आहे की आपल्याकडे मोठा स्कोर आहे आणि मग कॉन्फिडन्स हाय झाल्यानंतर ते देखील एक चांगली बॉलिंग करतात. यावेळेला आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय, शॉट फाईन लेगला बॉल चाललाय, षटरक्षक सर्कलच्या आतमध्ये बॉलची करतील फेक, धाव मिळेल इथं देखील एका धावेने आपण पाहतोय. धाव संख्या 27, 27 आकडा, 27 आकडा या ठिकाणी धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 27 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा एकदा आपण पाहूया. वा, या वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल या ठिकाणी हाताळला, अगदी समोरच्या बाजूने येणारा बॉल. डॉट बॉलची सांगता इथं मात्र करताना जरूर आपल्याला बॉलर पाहायला मिळते. थोडासा या मॅच मध्ये वेगळे चित्र पाहायला मिळतंय, असं वाटतंय की आता एकतर्फी ही लढत होईल की काय. यावेळेला मात्र पायामधला बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. बॉल आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर चाललाय. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे, हिपला येतोय तोपर्यंत इथं सिंगल एक धाव, सिंगल एका धावेने 28 धावा, 4 षटका अखेर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी आपण नक्कीच पाहूया. 12 बॉल मध्ये 68 धावांची गरज आहे. अजूनही येणाऱ्या
12 बॉल मध्ये एका अजूनही मोठ्या लक्ष्याचा इथं पाठलाग करायचा आहे. त्या अगोदर आपण पाहूया, आपण खेळतोय, आपण पाहतोय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पर्व पहिलं दिवस तिसरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संस्थापक सन्माननीय माननीय दमदार आमदार गोरगरिबांचे कैवारी भरत शेठ गोगावले साहेब, त्याचबरोबर श्री राजीवजी साबळे, त्याचबरोबर सुभाष शेठ केकाणे, त्याचबरोबर श्री दीपक शेठ जाधव, संतोष भाई खडतर, भाई दसवते, सीताराम शेठ उभारे, विशाल भाई टेंबे. त्याचबरोबर आपण पाहतोय या प्रीमियर लीग पर्वचे अध्यक्ष सन्माननीय आमचे वैभवदादा टेंबे, उपाध्यक्ष सतीशदादा भोसले, त्याचबरोबर आमचे सन्माननीय परम स्नेही उपाध्यक्ष नंदुराज वाडवळ, त्याचबरोबर उपाध्यक्ष विशालजी खाडे, संतोषजी पालकर, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरंच या सर्वांचं या ठिकाणी खरं मनापासून हार्दिक स्वागत करूया संपूर्ण कमिटीचा. यावेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय भावेश धोंडगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर सिंगल, एक धाव मिळाली. सिंगल धावेने काहीच होणार नाहीये, स्पष्ट झालंय या मॅच मध्ये. कारण मॅच थोडीशी झुकताना आपण पाहिलीत ना, तर आई सोमदाई कन्स्ट्रक्शन चिंचवली संघाच्या बाजूने तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला. युवराजच्या बॅट मधून आपल्याला मोठमोठे फटके, 23 चेंडू त्यांनी खेळले, 71 धावा वैयक्तिक ठोकल्या. सिंगल धाव या ठिकाणी जरूर जोडली जाते. षटकातील पाहूया आपण पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय जरूर बॉल आकाशामध्ये गेलाय, खाली येतोय, झेल टिपतील का? या वेळेला प्रयत्नांना मात्र सलाम करावा लागेल, पण इथं फारसा फरक पडणार नाहीये आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली संघाला. सिंगल डबल धावा घेतल्या जात आहेत जरूर, पण मॅच वर पकड ठेवली आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली संघाने. धावफलक आपण पाहिलं आतापर्यंत 32 चा आकडा. त्याही वेळेला आपण पाहतोय मोठा हिट ऑन साईडला मारायचं होतं जरूर. बॉल जर आपण पाहिलात तर शॉट फाईन लेगला चाललाय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल, एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने आणखी एक धाव या ठिकाणी वाटली जाते. 33 आकडा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 5 व भावेश धोंडगे फेकण्यासाठी यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर आलाय. यावेळेला आपण पाहतोय चांगला फटका जरूर खेळलाय, फाईन लेगला बॉल मात्र सरळ चाललाय. शानदार, धमाकेदार, दर्जेदार चौकार. थोड्याशा लेट पण थेट या 4 धावा मिळतंय. तर 4 धावेने 37 आकडा आतापर्यंत गाठलाय. टोटल 96 धावांची गरज असताना आतापर्यंत 37 धावांवर जाऊन पोहोचलाय पाटील ब्रदर संघ. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका खेळला, आणखी एक फाईन लेगला क्लिअर करत असताना बॉल बॅक टू बॅक चौकार. सदोतीस अधिक 4 41. त्या ठिकाणी 5 षटक होत आहेत समाप्त. 5 षटकामध्ये 41 41 धावा स्कोर कार्डवर. पूर्णपणे हा सामना झुकताना आपण पाहतोय आई सोमजाई कन्स्ट्रक्शन चिंचवली संघाच्या बाजूने. कारण जे मोठे फटके सुरुवातीपासूनच घ्यायला पाहिजे होते, यायला पाहिजे होते, ते फटकेच आपल्याला पाहायला मिळाले नाही या मॅच मध्ये. आणि खास करून विकेटवर विकेट पाहायला मिळाले. सुरुवातीला पॉवर प्लेचं पहिलं षटक सुशांत जाधवने उत्तम हाताळलं. तदनंतर भूपेंद्र ढोले आला, त्याने देखील चांगलं षटक फेकलं. तदनंतर पुन्हा आपण पाहिलं सुशांत जाधव आला, आणखी एक त्यांनी कंजूस षटक फेकलं. तदनंतर प्रथमेश सत्वे, त्याने देखील चांगलं षटक फेकलं. आणि आता आपण पाहिलं भावेश धोंडगे, त्याने देखील उत्तम षटक फेकलं. आणि आता शेवटचं षटक त्या ठिकाणी घेऊन येत आहेत बॉलिंग मार्कवर गौरव माने. पाहायला मिळतील आपल्याला 6 चेंडू त्या ठिकाणी फेकण्यासाठी. पहिलाच बॉल लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा. डाउफल कव्हर 42 42 आकडा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. 6 बॉल मध्ये 54 धावा. म्हणजे इथून आपण जर पाहिलं 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकू शकत नाहीये.
असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. हे बॉल जर पाहिलेत ना तर फक्त औपचारिकता म्हणून हे बॉल फेकले जातील, खास करून गौरव मानेकडून. 5 चेंडू बाकी असतील. एकतर्फी सामना आजच्या दिवसातील हा पहिल्यांदा असा सामना पाहायला मिळतोय. असे सामने ज्यावेळेस होतात त्यावेळेस प्रेक्षक वर्ग देखील शांत बसलेला असतो. यावेळेला आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा येतोय. जरूर एक धाव एक्स्ट्रा मिळेल. यावेळेस मात्र जशाच तसं उत्तर दिलं जातं. षटकार चौकारांची दोन्ही संघाकडून ज्यावेळेस चांगली फटकेबाजी होते त्यावेळेस प्रेक्षक मात्र आनंदाने टाळ्या वाजवत असतात, शिट्या वाजवत असतात. पण या मॅच मध्ये थोडासा प्रेक्षक देखील शांत बसलेले पाहायला मिळते, कारण लढत देखील तशा पद्धतीने होते. यावेळेला वाईट बॉल आणखी एक हाताळताना गौरव माने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 वाईट चेंडू फेकलेत, म्हणजे इथून अजूनही 5 बॉल फेकायचे आहेत. हवा मात्र भरपूर करायचे आहेत. त्या म्हणजे पाटील ब्रदर्स नवघर संघाला. षटकातील पाहूया आपण पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याच्यावर केलाय प्रहार. बॉल आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार चौकार. येणारे 4 चेंडू बाकी असतील या मॅच मधील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गौरव माने. षटकातील 3रा बॉल. यावेळेला आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर आहे का? जरूर यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आले होते, त्या ठिकाणी पोहोचले देखील होते, पण नाहीये. नशिबाने साथ दिले बॅटरला. आहे तो 1 बाउंस. शानदार चौकार.